पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। इराणमधील नागरिकांच्या जीवितहानीबद्दल तसंच नागरी पायाभूत सुविधांच्या नुकसानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय। ऊर्जेची अखंड वाहतूक सुनिश्चित करणं ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं देखील पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधून गंभीर परिस्थितीवर चर्चा केली आहे। वाढता तणाव, निष्पाप नागरिकांचा मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान याबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त केली। भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि माल आणि ऊर्जेची अखंड वाहतूक सुनिश्चित करणं ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे। इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधून या गंभीर परिस्थितीवर चर्चा केल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करून सांगितलं आहे। पश्चिम आशियात युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतानं राजनैतिक पातळीवर हालचाली वाढवलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पश्चिम आशियातील 9 देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। या चर्चांमध्ये युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तणाव कमी करण्याचे प्रयत्न तसंच त्या भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता यावर भर दिला गेला आहे। दरम्यान भारतासाठी पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या प्रदेशात लाखो भारतीय नागरिक कामासाठी वास्तव्याला आहेत। तसंच भारताच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाचा पुरवठा देखील याच भागातून होतो। त्यामुळे भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे।